जेमस्टोन वर्ल्ड स्कूल जालना CBSE पॅटर्न या शाळेत माझ्या 2 मुली शिकत आहेत. 2 मुलींच्या आत्तापर्यंत आलेल्या अनुभवावरून शाळेबद्दल मी काही माहिती आपणास सांगत आहे. सर्वप्रथम तेथील स्टाफबद्दल जर बोलायचं असेल तर तिथला स्टाफ हा खूप कॉपरेटिव्ह आहे, हेल्पिंग नेचरचा आहे, पोलाईट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते स्वतंत्रपणे लक्ष देतात. एखादा विद्यार्थी वारंवार गैरहजर असेल, शाळेत येत नसेल तर तो काही येत नाही याच्याबद्दल माहिती घेतात. शिवाय त्याचा शाळेमधला प्रोग्रेस कसा चालू आहे, घरी अभ्यास करतो का, त्यासोबत त्याची हेल्थबद्दल सुद्धा विचारणा केली जाते. ॲक्टिव्हिटीबद्दल बोलायचं झाल्यास ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक नेत्याची जयंती, त्यांनी केलेल्या कार्याची माहिती याच्याबद्दल माहिती दिली जाते. शिवाय विद्यार्थ्यांना त्या नेत्यांविषयीचं स्पीच देण्यासाठी सांगतात. त्यामुळे मुलांना नेत्यांच्या कार्याबद्दलची माहिती कळते, प्रत्येक नेत्याचं महत्त्व कळतं. आणि शिवाय शाळेमध्ये फेस्टिवल सगळे साजरा केले जातात. त्याच्यामध्ये मग होळीचा असेल, गणेशोत्सव असेल, असे अनेक विविध फेस्टिवल साजरे केले जातात. त्यामुळे मुलांना फेस्टिवलचे महत्त्व सांगितले जाते. शिवाय त्यांच्याकडनं काही ॲक्टिव्हिटी पण करून घेतल्या जातात. शिवाय शाळेचे काही खास वैशिष्ट्य आहेत जे इतर मोठ्या मोठ्या शाळेमध्ये सुद्धा त्या ॲक्टिव्हिटी केल्या जात नाहीत. जसं की आपल्या जेमस्टोन वर्ल्ड स्कूल जालनामध्ये टार्गेट IAS हे खूप छान संकल्पना त्यांनी राबवलेली आहे. त्यामुळे मुलांना भविष्यामध्ये IASचे क्वेश्चन्स, त्याचे ॲन्सर्स, ते शब्द काय आहेत याची माहिती मिळते. शिवाय टुडेज थॉट, त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच थॉट काय असतात, त्याची माहिती काय, त्याचा अर्थ काय याच्याबद्दल माहिती मिळते. शिवाय जनरल नॉलेज, सायंटिस्टचे नावं हे त्यांना आत्तापासूनच माहिती झाल्यामुळे मग मुलं भविष्यामध्ये हुशार बनतात. शिवाय शाळेतर्फे काही प्रॅक्टिकल नॉलेज पण दिले जाते. जसं की न्यूजपेपर प्रिंट कसे होतात त्याचं प्रॅक्टिकल त्यांना दाखवण्यात आले. त्याच्यामुळं मुलांना लक्षात येतं की न्यूजपेपर कसे प्रिंट केले जातात. त्यासोबतच त्यांना कार्पेंटर बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं मग फर्निचर कसे तयार केले जातात, लाकूड